आमदारांकडून शिफारस पत्र मागण्याची जुनी परंपरा आहे असं म्हटलेलं आहे सुनील शेळके यांनी। शिफारस पत्रावरून शेळकेंकडून आमदार सुनील टिंगरेंची पाठराखण करण्यात आली आहे। तर रेकॉर्ड न तपासता शिफारस कशी करता असा सवाल अंधारेंनी केलाय। डॉक्टर अजय तावरेंसाठी दिलेल्या शिफारस पत्रावरून सुषमा अंधारे यांनी हा सवाल केलाय। प्रतिनिधींकडे कोणी डॉक्टर असेल, कोणी शासकीय हुद्द्यावरती काम करणारा एखादा अधिकारी असेल किंवा कार्यकर्ता देखील असला तरी एक आमदाराकडून शिफारस पत्र मागण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची प्रथा आणि परंपरा या राज्यामध्ये सुरू आहे। आणि कार्यकर्त्याला किंवा एखाद्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला विश्वासात ठेवणं किंवा त्यांना थोडंसं आपलंसं करणं याकरता शिफारस पत्र हे प्रत्येक आमदार देत असतो। परंतु शिफारस पत्र देण्यामागं त्या कार्यकर्त्याची किंवा त्या अधिकाऱ्याची काय भावना आहे ही देखील प्रत्यक्षात कुठल्या अशा प्रकार घडल्यानंतर त्या आम्हाला निदर्शनात येत असतात। मला वाटतं शिफारस करण्याचे सुद्धा प्रकार असतात। शाळा प्रवेशासाठी मागितलेली शिफारस, वैद्यकीय मदतीसाठी मागितलेली शिफारस आणि एका डॉक्टरच्या प्रमोशनसाठीची शिफारस, तेही असं प्रमोशन की जे पुण्यातल्या मान्यताप्राप्त ससून संस्थेच्या अधिष्ठाता पदासाठीची शिफारस आहे। अशी शिफारस करताना किमान आपण ज्याची शिफारस करतोय त्याचं रेकॉर्ड तर चेक केलं पाहिजे की अरे हा माणूस किडनी रॅकेटमधला आरोपी आहे का, हा माणूस ललित पाटील प्रकरणामध्ये कॉन्ट्रोव्हर्शियल याचं नाव आलेलं आहे का, हे तुम्ही कसं काय अजिबात चेक न करता तुम्ही त्याचं नाव पुढे घेऊन जाता। मला वाटतं की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी, म्हणजे यात लगेच मी सुनील टिंगरेंना गुन्हेगार वगैरे म्हणणार नाही, परंतु तुम्ही शिफारस देताना किमान काही गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत। सरसकट खिरापत वाटल्यासारखी आमदारांची शिफारस पत्र असू नयेत।